विधान परिषदेचे भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर आपल्या बरोबर आहेत। प्रवीण दरेकरजी, महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सध्या सुरू झाली आहे। काल अजित पवार त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की जवळपास आपल्याकडे 54 आमदारांचं पाठबळ आहे, आपण जवळपास सिटिंग 60 आमदार घेतोय, कारण की ज्या पद्धतीने काँग्रेसची मतं फोडली गेलेली आहे सिटिंग आमदारांची विधान परिषदेमध्ये, त्यामुळे आपला आकडा 60 पर्यंत जातो, त्यामुळे आपल्याला 60 ची तयारी करायची आहे। परंतु त्यांच्याच पक्षातले भुजबळ म्हणतात की आपल्याला 60 नव्हे तर 80 आणि 90 जागांपर्यंत दावा करायचा आहे, जेणेकरून आपण स्कोर जो आहे आमदारांचा तो सेटल करू शकतो। मला वाटतं अजितदादा जसा आपल्या स्वभावानं बेधडक आहे तसा प्रॅक्टिकल विचार करणारा सुद्धा नेता आहे। महायुतीमध्ये प्रत्येक पक्षाला काय वाट्याला येऊ शकतं, प्रत्येक पक्षाची स्थिती क्षमता, असणाऱ्या उपलब्ध जागा आणि नेतृत्व याची सांगड घालण्याचं अजितदादांना त्या ठिकाणी माहीत आहे आणि त्याच्यामुळे आपले असणारे आमदार आणखी काही जागा अशा प्रकारचं एक प्रॅक्टिकल व्ह्यू अजितदादांनी घेतलेला आहे। त्याच्यामुळे जे शक्य आहे त्या दृष्टीने त्याची भूमिका आहे, परंतु भुजबळांची भूमिका त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याच्या दृष्टीनं आम्ही आणखी काय मागू असं करून आस लावण्याचे। मला वाटतं भुजबळांसारख्या मोठ्या नेत्यांनी जेव्हा आपला राष्ट्रीय अध्यक्ष एखादी भूमिका मांडतो त्याला काउंटर भूमिका असता कामा नये, जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये द्विधा मनस्थिती होईल आणि महायुतीच्या एकोप्यावर परिणाम होईल। कारण राष्ट्रीय अध्यक्ष जी भूमिका घेतो ती आपण अधिकृत भूमिका मांडतो, त्याच्यामुळे छगन भुजबळांची मागणी ही अधिकृत आहे असं अजितदादांच्या भूमिकेसमोर मला वाटत नाही। पण महायुतीमध्ये सध्या आलबेल आहे का? कारण की ज्या पद्धतीने तानाजी सावंतांचं वक्तव्य आलं, आता तुमच्या पक्षाचे प्रवक्ते असलेले गणेश हाके राष्ट्रवादीवरती आरोप करतात आहेत, त्यामुळे तुमचा समतोल एकमेकांसोबत आहे का? कारण अनेक तुमची मेळावे झाले, त्या मेळाव्यांमध्ये प्रमुख नेत्यांकडनं सांगण्यात आलं की बोलताना तारतम्य पाळा, परंतु ती तशी तारतम्यता कोणी पाळताना दिसत नाहीये। महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे, चिंता करायचं काहीच कारण नाही। आता ज्या वेळेला महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असते त्यावेळेला जागा वाटपावरनं कुरबुरी होत असतात। ज्या नेत्याला ज्या जागेवर त्या ठिकाणी ज्या पक्षाला जागा मिळत नाही तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये थोडी अस्वस्थता, थोडी आग्रहाची मागणी येते आणि त्यातनं अशा प्रकारची वक्तव्ये येत असतात। परंतु या वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये काही परिणाम होईल असं अजिबात मानायचं कारण नाही। आमचं शीर्षस्थ नेतृत्व असेल, राज्य स्तरावरचं नेतृत्व असेल, हे महायुतीच्या संदर्भामध्ये ठाम आहे, ज्याची जाणीव कार्यकर्त्यांना सगळ्या आमच्या नेत्यांना आहे। त्याच्यामुळं अशा प्रकारची वक्तव्य टाळलीच पाहिजेत। परंतु स्थानिक पातळीवर जे काही जागा वाटप होत असतं त्यातनं अशा प्रकारची वक्तव्य येत असतात, परंतु महायुतीवर परिणाम करणारी वक्तव्य सगळ्यांनीच टाळायला हवीत। उद्या जोडे मारो आंदोलन महाविकास आघाडी करते। मालवण मधल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, तिथचे जे आरोपी आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागाने गुन्हा दाखल केला, ते आरोपी देखील फरार आहे, त्यामुळे गृहमंत्री कुठेतरी जबाबदार आहेत, कुचकामी आहेत असं सातत्याने विरोधी पक्ष आरोप करतोय आणि आंदोलन करणार आहे। भारत जोडोची भूमिका घेणारे आता त्यांना जोड्यावर येण्याची त्या ठिकाणी भूमिका घ्यावी लागते। खरं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी छत्रपतींची जाहीर नतमस्तक होऊन माफीची भूमिका घेतल्यानंतर, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी घेतल्यानंतर अशा प्रकारचं छत्रपतींच्या या दुर्घटनेच्या आडून राजकारणाची नौटंकी करणं योग्य नाही। आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संदर्भात त्यांच्या द्वेषाची कावीळ महाविकास आघाडीला झालेली आहे। कारण या राज्यामध्ये 5 वर्ष यशस्वी मुख्यमंत्री, त्यानंतर त्यांची घडवलेलं आणलेलं सरकार, या सगळ्या गोष्टी असह्य करणाऱ्या या सगळ्या महाविकास आघाडीला आहेत आणि त्यातनं जे वैफल्य आहे, त्यातनं जी त्यांची मळमळ आहे, ती देवेंद्रजींच्या द्वेषातनं अशी बाहेर त्या ठिकाणी येत असते। गृहमंत्र्यांनी आदेश दिलेत, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय कोणी असो त्याला माफ आम्ही करणार नाही आणि कुठूनही त्याला मुसक्या बांधून आणू,
कारवाई करू एवढी स्वच्छ स्पष्ट भूमिका असताना अशा प्रसंगावरून राजकारण करणं हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातील जनता यामुळं तुम्हाला थारा देणार नाही, उलट तुमच्या या राजकारणाची त्यांना वीट आलाय, किळस आलाय. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, त्यांचं म्हणणं आहे की विरोधकांना देवेंद्र फडणवीसांची कावीळ झालेली आहे. त्यांचा द्वेष जो आहे तो सातत्याने महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडनं केला जात आहे, कारण की ते एक यशस्वी नेते म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये ते पुढे आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा द्वेष हा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं होतोय आणि सातत्याने आरोप त्यांच्यावरती लावण्यात येतोय, असा थेट हल्लाबोल जो आहे तो प्रवीण दरेकर यांनी आपल्याशी बोलताना केला. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.